Welcome to my English video, my dear students. Today we are going to learn very interesting lesson from Unit 4, 4.5 from the selfish giant. आज आपण या व्हिडिओमध्ये युनिट 4 मधील 4.5 फ्रॉम द सेल्फिश जायंट हा लेसन आपण अभ्यासणार आहोत. लेट्स लर्न दिस lesson. One on page number 107 from the selfish giant 4.5. Oscar Fingal O'Flaherty Wills White was an Irish playwright, novelist, essayist, and a poet. Oscar Fingal O'Flaherty Wills Wilde हे एक आयर्लंडचे इरिश प्लेराईट म्हणजे नाटककार, नॉवेलिस्ट म्हणजे कादंबरीकार किंवा उपन्यासकार आणि इसेस्ट म्हणजे निबंधकार आहेत आणि एक कवीसुद्धा आहेत, कवी होते. द सेल्फिश जायंट इज अ शॉर्ट फंटसी स्टोरी. आणि सेल्फिश जायंट ही एक काल्पनिक अशी गोष्ट आहे फॉर चिल्ड्रन विच रिव्हॉल्व्स अराउंड अ जायंट. आणि ही मुलांच्यासाठी ही कथा आहे विच रिव्हॉल्व्स अराउंड अ जायंट, की जी कथा रिव्हॉल्व्स म्हणजे फिरणे. आणि या स्टोरीमध्ये एक जायंट म्हणजे महाकाय असा माणूस किंवा राक्षस आहे की त्याच्या भोवती ही सगळी कथा आहे, म्हणजे फिरते त्याच्या भोवती सगळी कथा ही गुंफली गेलेली आहे. हू बिल्ड्स अ वॉल टू कीप चिल्ड्रन आउट ऑफ हिज गार्डन. आणि हा राक्षस काय करतो की त्याच्या बागेच्या भोवती एक मोठीच्या मोठी भिंत बांधतो मुलांना त्या बागेपासून दूर ठेवण्यासाठी. but learns compassion from the innocence of the children. परंतु तो त्या निष्पाप, इनोसेन्स म्हणजे निष्पाप अशा त्या मुलांच्याकडून करुणा किंवा दया हा तो शिकतो किंवा अनुकंपा शिकतो आणि मग त्या राक्षसाच्या परिवर्तनामध्ये बदल होतो. अशी ही कथा आहे. नाउ लेट्स सी द वॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज हिअर. आता लेसन सुरू करण्यापूर्वीच्या काही ॲक्टिव्हिटी आहेत बघूया आपण. फॉर्म पेअर्स, मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स दॅट यू युजली शेअर विथ अदर्स. आता तुम्ही इतरांशी ज्या ज्या गोष्टी शेअर्स करतात नेहमी म्हणजे वाटता त्यांची लिस्ट करा. अँड अनदर ऑफ थिंग्स, आणि इतर आणखी गोष्टींची लिस्ट करा विच यू डू नॉट युजली शेअर, की तुम्ही ज्या गोष्टी नेहमी शेअर करत नाही, सामान्यपणे ज्या गोष्टी तुम्ही शेअर करत नाही त्यांची पण एक वेगळी यादी करायची आहे. नाव राईट हाऊ यू फील व्हॅन. आता तुम्ही लिहायचं आहे तुम्हाला कसं वाटतं व्हेन यू शेअर युअर टिफिन विथ अदर्स, जेव्हा तुम्ही तुमचा टिफिन खाण्याचा डबा इतरांशी वाटून खाता तेव्हा. अँड हाऊ यू फील व्हेन यू ईट ऑल बाय युअर सेल्फ, आणि तुम्ही स्वतः जेव्हा हा डबा खाता त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं. व्हेन यू प्ले इन अ टीम, जेव्हा तुम्ही संघामध्ये खेळता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं. अँड व्हेन यू प्रॅक्टिस अलोन, आणि जेव्हा तुम्ही एकटं प्रॅक्टिस करता, सराव करता त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं. व्हेन यू हिअर अ पीस ऑफ न्यूज, आणि जेव्हा तुम्ही एखादी बातमी ऐकता त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं. अँड व्हेन यू टेल द न्यूज टू अदर्स, आणि एखादी बातमी तुम्ही इतरांना सांगता त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं. व्हेन यू रीड समथिंग नाईस बट डोंट टेल अदर्स अबाउट इट, जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं वाचता परंतु इतरांना तुम्ही सांगत नाही त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं. व्हेन यू टेल अदर्स अबाउट द इंटरेस्टिंग थिंग्स यू हॅव रीड, आणि जेव्हा तुम्ही
एखादी रोचक अशा गोष्टी जेव्हा तुम्ही वाचलेल्या इतरांना सांगता त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल तुम्ही लिहायचं आहे. वेन यू लर्न टू मेक समथिंग न्यू, एखादी नवीन गोष्ट करायला जेव्हा तुम्ही शिकता त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं. अँड वेन यू टीच इट टू अदर्स, आणि तुम्ही नवीन एखादी गोष्ट जी करायला शिकलेली आहात ती इतरांना जेव्हा तुम्ही शिकवता त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही लिहायचे आहे. सो दिस इज द वॉर्मिंग ॲक्टिव्हिटी बिफोर वी स्टार्ट द लेसन. धडा सुरू करण्यापूर्वी ही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तुम्ही या चित्रामध्ये बघू शकताय तारा आहे, कुको आहे, बिट्टू आहे, मिया आहे आणि कुकू पण आहे त्याच्यामध्ये, मिया आहे, मिठ्ठू आहे आणि टोटो पण आहे त्याच्यामध्ये. सो दिस इज द वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी ऑन पेज नंबर 107. लेट्स सी द लेसन ऑन पेज नंबर 108. फ्रॉम द सेल्फिश जायंट. सेल्फिश जायंट म्हणजेच स्वार्थी राक्षस. स्वार्थी राक्षस या कथेतून आपल्याला इथं काही भाग इथं दिलेला आहे. एव्हरी आफ्टरनून ॲज दे वेर कमिंग फ्रॉम स्कूल, प्रत्येक दुपारी जेव्हा ते त्यांच्या शाळेतून परत यायचे, कोण, द चिल्ड्रन यूज टू गो अँड प्ले इन द जायंट्स गार्डन. आणि ही मुलं जेव्हा प्रत्येक दुपारी ते जेव्हा शाळेतून परत यायची तर ते काय करायची, यूज टू गो अँड प्ले इन द जायंट्स गार्डन, त्या राक्षसाच्या बागेमध्ये ते जायचे आणि खेळायचे. इट वॉज अ लार्ज लवली गार्डन विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास. आणि ही जी बाग होती ही बाग अतिशय सुंदर अशा मोठी आणि सुंदर अशी ही बाग होती. विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास, की ज्या बागेमध्ये मऊ असे हिरवेगार गवत होते. हिअर अँड देअर ओव्हर द ग्रास स्टूड ब्युटिफुल फ्लावर्स लाईक स्टार्स. आणि बागेमध्ये इकडं तिकडं सर्वत्र हिरव्यागार त्या गवतावर सुंदर अशी फुलं उभी राहिलेली होती, ती की जी गवत फुलं होती. अँड देर वेर 12 पीच ट्रीज. आणि तिथं त्या बागेमध्ये 12 पीच ट्रीज सुद्धा होते, म्हणजेच पीच जे फळ असते त्या फळांची झाडं सुद्धा होती 12. दॅट इन द स्प्रिंग टाईम ब्रोक आउट इन टू डेलिकेट ब्लोसम्स ऑफ पिंक अँड पर्ल. आणि स्प्रिंग टाईम म्हणजेच वसंत ऋतूमध्ये हे जे 12 पीचची जी झाडं होती त्या झाडांना अतिशय नाजूक अशी फुलं उमलायची. आणि ही फुलं कशी असायची तर पिंक अँड पर्ल म्हणजेच गुलाबी रंगाची आणि मोत्याच्या रंगाची अशी ती कसायची, ती फळं असायची, फुलं असायची. अँड इन द ऑटम बोर रिच फ्रूट. आणि या शरद ऋतूमध्ये, ऑटम म्हणजे शरद ऋतूमध्ये, आणि शरद ऋतूमध्ये ही जी फळं आहेत ती फळं अशी पूर्णपणे परिपक्व व्हायची. द बर्ड्स सॅट ऑन द ट्रीज. आता ह्या बागेमध्ये पक्षी झाडांवर बसायचे. अँड सॅंग सो स्वीटली, अतिशय गोड गाणी ती गायची. दॅट द चिल्ड्रन यूज टू स्टॉप देअर गेम्स इन ऑर्डर टू लिसन टू दॅम. त्या पक्ष्यांचं गोड गाणं ऐकण्यासाठी मुलं आपला खेळ थांबवायचे आणि त्यांचं गोड गाणं ते ऐकायचे. हाऊ हॅप्पी वी आर दे क्राय टू इच अदर. आणि ते सर्वजण एकमेकांना मोठ्यानं
ओरडून सांगायचे की आपण किती आनंदी आहोत. वन डे द जायंट केम बॅक. एके दिवशी हा जो राक्षस होता तो राक्षस परतला. ही हॅड बीन टू विजिट हिज फ्रेंड द कॉर्निश ओग्रे. आता हा जो राक्षस होता, हा राक्षस की ज्याची ही बाग होती, ह्या बागेच्या ठिकाणी तो नव्हता, कारण तो आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी, की ज्याचं नाव होतं कॉर्निश ओग्री, त्याला भेटायला तो गेलेला होता. अँड हॅड स्टेड विथ हिम फॉर 7 years. आणि तो त्याच्या मित्राच्या ठिकाणी तो 7 वर्ष तिथंच राहिला. आफ्टर द 7 years, 7 वर्षानंतर ही डिटरमाइंड टू रिटर्न टू हिज ओन कॅसल. आणि 7 वर्षानंतर त्याचा असा निश्चय झाला की आपण काय नाही, आता आपण आपल्या घरी, आपल्या राजवाड्यामध्ये परतायचं. वेन ही अराइव्ड ही सॉ द चिल्ड्रन प्लेइंग इन द गार्डन. जेव्हा तो परतला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की इथं त्यानं पाहिलं की मुलं आपल्या बागेमध्ये खेळत आहेत. म्हणजे हा जो राक्षस होता तो त्या बागेमध्ये पूर्वी नव्हता, तो 7 वर्षांसाठी आपल्या मित्राकडं राहायला गेलेला होता. आणि 7 वर्षानंतर जेव्हा तो एके दिवशी परतला तेव्हा त्याला त्याच्या बागेमध्ये मुलं खेळताना दिसली. व्हॉट आर यू डुईंग हिअर, ही क्राईड इन अ व्हेरी ग्रफ व्हॉइस. अतिशय भरड्या आणि मोठ्या आवाजात तो ओरडला. व्हॉट आर यू डुईंग हिअर, तुम्ही काय करता इथं. अँड द चिल्ड्रन रॅन अवे. आणि त्याचा अतिशय भीतीदायक असा आवाज, ग्रफिंग साऊंड जो होता, तो ऐकून मुलं घाबरून पळून गेली. माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन. ही माझी स्वतःची बाग आहे, म्हणजे माझी स्वतःचीच आहे. सेड द जायंट. तो महाकाय राक्षस म्हणाला. एनी वन कॅन अंडरस्टँड दॅट. आणि सगळ्यांना हे कळलं पाहिजे, समजलं पाहिजे, किंवा सर्वजण ते समजू शकतात की ही बाग माझी आहे आणि ती फक्त माझीच आहे. अँड आय विल अलाव नो बडी टू प्ले इन इट बट माय सेल्फ. आणि मी कोणालाही या बागेमध्ये खेळायला परवानगी देणार नाही माझ्याशिवाय. सो ही बिल्ट अ हाय वॉल ऑल अराउंड इट. आणि म्हणून त्यानं काय केलं, मुलं बागेमध्ये खेळतायत म्हणून त्या बागेला एक मोठी अशी उंच भिंत त्यानं बागेच्या भोवती बांधली. अँड पुट अप अ नोटीस बोर्ड. आणि त्यानं काय केलं, तर तिथे एक नोटीस बोर्ड लावला. काय होतं त्या नोटीस बोर्डवर लिहिलेलं बघा. नोटीस बोर्ड ते दिलेलं आहे, ट्रेसपासर्स विल बी प्रॉसिक्युटेड. ट्रेसपासर्स विल बी प्रॉसिक्युटेड. ट्रेसपासर्स म्हणजे इथून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा जो परिसर आहे तो निषिद्ध आहे, म्हणजे इथं कोणीही येऊ शकत नाही माझ्या ह्या बागेमध्ये. ही वॉज अ व्हेरी सेल्फिश जायंट. आणि हा राक्षस खूपच स्वार्थी होता. आपण हा पाठ इथंपर्यंत पाहणार आहोत. पुढचा जो भाग आहे पेज नंबर 109 वरचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ नीट पहा. लेसन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 108 व्यवस्थित ते वाचा आणि समजून घ्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.